रेल्वेची सुद्धा ही अशीच अवस्था आहे। खरं तर लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होणं हा एक खूप मोठा दिलासा मिळणारा असं वाटत होतं, पण तसं प्रत्यक्षात मात्र काही घडलं नाही। याचं कारण म्हणजे अगदी काही लोक ज्यांच्या वेळा या लोकलच्या वेळेशी जुळतायत तेच लोक लोकलनं प्रवास करतायत। अन्यथा बाकीच्या सगळ्यांना जुनेच पर्याय पुन्हा स्वीकारावे लागतायत, ते म्हणजे बाय रोड जाणं आणि जेव्हा रस्त्यावरून जावं लागतंय तेव्हा अर्थातच ट्रॅफिक जाम होतंय। 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू झाली खरी, परंतु त्याचा फारसा फायदा चाकरमानी असलेल्या मुंबईकरांना होताना दिसत नाहीये। शासनाने ठरवून दिलेलं वेळापत्रक हे आमच्या कामकाजाच्या वेळेशी सुसंगत नाही, त्यामुळे आम्हाला त्याचा काहीही उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईकर देत आहेत। आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। मी सध्या मुंबईच्या दादर परिसरातील दादर पूर्व इथल्या बसस्थानकावर आहे, जिथं तुम्ही पाहताय की आता 10:30 वाजून गेलेले आणि तरीसुद्धा इथं बसस्थानकावर आपण मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहतो आहे। खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेला लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली नव्हती त्यावेळेला सुद्धा इथं अशीच गर्दी होती आणि आता सुद्धा इथं आपण अशीच गर्दी बघतो आहोत। काही लोक आहे, आपण त्यांना विचारूया। लोकल शुरू हो गई है, फिर भी आप बस से क्यों जा रहे हैं? लोकल अभी सुबह में थोड़ी चालू हो रहा है, हम लोग ड्यूटी के टाइम पे लोकल नहीं चालू हुआ है जी, इसके लिए हम लोग बस से जा रहे हैं। तो कोई फायदा नहीं हुआ लोकल शुरू होके आम आदमी के लिए? कुछ फायदा नहीं है, हम लोग अभी कुछ फायदा नहीं है। हम लोग का जो कार्यक्रम राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आता बोलतायत, आपण थेट जाऊयात। दुर्लक्ष करून अत्यंत माझं म्हणणं आहे अक्षम्य चूक आहे ही, आणि त्या दृष्टीनं तिथली जी अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर या दोघींच्याही निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी ते सॅनिटायझरचे ड्रॉप्स देण्यात आले होते। त्यांच्यावर तातडीने तिथल्या जिल्हा परिषदच्या सीओनी कारवाई केलेली आहे। अंगणवाडी कार्यकर्ती ही महिला आणि बालकल्याण विभागाची कर्मचारी असल्या कारणाने पुढील त्यांच्या संदर्भातील टर्मिनेशन व्हावं यासाठीची प्रस्ताव हा त्यांच्या डिपार्टमेंटकडे पाठवण्यात आलेला आहे। आणि तिथला जो CHO असतो, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असतो, त्याला सुद्धा ताबडतोबीनं शोकॉज देण्यात आलेली आहे। तर मला असं वाटतं की या गोष्टी निश्चित प्रकारे गंभीर दखल घेण्यासारख्या आहेत आणि याला कुठलीही तडजोड केली जाणार नाही। सर, पंढरपूर येथे देखील अशी घटना समोर येते, मात्र त्या संदर्भात सध्या चौकशी सुरू आहे। पंढरपूरच्या घटनेच्या बाबतीत कदाचित अद्याप असा कॉन्क्रीट रिपोर्ट कुठलाही आलेला नाही। हा एक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, त्याच्याबाबतची तपासणी चालू आहे, चौकशी चालू आहे। आणि जे मी आज फोनवर माहिती घेतली त्यामध्ये अशा स्वरूपाने म्हणजे एकतर त्या बाळाची तब्येत एकदमच चांगली आहे आणि अशी घटना घडली आहे असं काही आज आमचा डॉक्टर आणि तिथला जो विभागाचे जे प्रमुख आहेत ते आज त्याला दुजोरा देत नाही आहे। त्यामुळं हा खऱ्या अर्थाने एक चौकशीचाच भाग आहे आणि त्या संबंधित पॅरेंट्सला असा एक अंदाज व्यक्त करता येते आणि त्यामुळे मला असं वाटतं की याबाबतचा योग्य तो चौकशीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल। दोन विषय असे आहेत, एक तर सेकंड टप्पा जो आहे लसीकरणाचा तो आता कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, कोणाकोणाला तो दिला जाईल हा एक विषय, आणि दुसरा विषय ब्रिटनमधला जो करोना भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आला होता त्याचं नक्की काय झालं की एकदा आला आणि पूर्ण गायब झाला, त्याचे काय पेशंट आता सध्या सापडणं बंद झालं आहे की त्याची आकडेवारी जाहीर केली जाते? 3 लाखाच्या दरम्यान आत्तापर्यंत लसीकरण करण्यात आलेले आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर सुरू करण्यात येईल, परंतु पहिला टप्पा हा साधारणपणे अद्याप 3 लाखापर्यंत जरी म्हटलं तरी तो एकूण जो टप्पा आहे तो 8 लाखाच्या दरम्यान आहे, म्हणजे जो पहिला फेजमध्ये करायचं ते, आणि त्यामुळे आणखीन काही दिवस जावे लागतील पहिला टप्पा पूर्ण करायला। पण दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने म्हणजेच एसेन्शियल वर्कर्स, अत्यावश्यक सेवा देणारे जेवढे कर्मचारी आहेत
मग ते नगरपालिका महानगरपालिकेचे असोत किंवा पोलीसकर्मी असोत, या सगळ्यांची नोंदणी करण्याचं काम सध्या जलद गतीनं चालू आहे. माझं या निमित्ताने सुद्धा आव्हान राहील की या कक्षेत येणाऱ्या सर्वांनी आपापली नावं लवकर नोंदवावे, जेणेकरून आपल्या कोविन ॲपमध्ये आलेल्या डेटाच्या आधारावर त्यांना वेगवेगळ्या तारखा पुढील देण्यात येतील. आणि फेज 2मध्ये जेव्हा केंद्र शासनाकडून सूचना येतील की आता आपण 60+ कोमॉर्बिड किंवा 60- कोमॉर्बिड वयाचे जे काही लोक असतील त्यांचं आपण नोंदणी करायला सुरुवात करा, त्यावेळी आमच्याजवळ माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोठ्या सर्वेमध्ये आमच्याजवळ मोठ्या पद्धतीनं डेटा उपलब्ध आहे. आम्ही त्वरेने या सगळ्या कामाला लागू. केंद्र शासनाची सूचनेची आम्ही वाट बघत आहोत. ब्रिटनमधल्या कोरोनाची सध्या परिस्थिती काय आहे? कारण जो स्ट्रेन UK मधला आलेला होता त्या संदर्भात काही तुरळक पेशंट्स सापडले होते, त्यांची तपासणी पण केली गेलेली होती आणि त्यांच्यावर टोटल मला असं वाटतं की उपचार करून जे काही एक स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे किंवा प्रोटोकॉल आहे ट्रीटमेंटचा तो सगळा फॉलो केला गेला आणि त्यांना डिस्चार्जही करण्यात आलेलं आहे. त्यामुळे UKच्या स्ट्रेनच्या संदर्भात या क्षणाला असा कुठलाही काळजी करण्यासारखा विषय निश्चित प्रकारे नाही. सर, काल बजेट जाहीर झालेलं आहे आणि 137% जास्त हेल्थकेअरसाठी बजेट दिलं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये सॅनिटायझेशन, वॉटर या सगळ्या गोष्टी पण इन्क्लूड केल्या. मला वाटतं की जे काही बजेट करण्यात आलेलं आहे पण त्यात वॅक्सिनेशनसाठी काही 1000 कोटी आहेत आणि काही अपग्रेडेशन आणि सक्षमीकरण तुमचं जे हेल्थ सर्व्हिसेस आहे त्याच्यासाठी केलं गेलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. जरूर या बाबतीत माझं स्पष्ट मत असं आहे की त्यामध्ये खरं तर अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आता सॅनिटायझर हा काही त्यातला विषय असू शकत नाही, वॉटर हा काही त्यातला विषय असू शकत नाही. खूप मोठ्या पद्धतीनं आकडे काही फुगवले. हे जरूर आहे की दरवर्षीपेक्षा जरा जास्तीचे निधी देण्याचं काम नक्कीच आरोग्य संस्थेला किंवा आरोग्य विभागाला दिलेले आहे, परंतु याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणं ही फार महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणीची खऱ्या अर्थाने आम्ही वाट बघतो आहोत आणि राज्य सरकारांना कशा स्वरूपाने ही मदत येऊ शकेल त्याची पण आम्ही वाट बघत आहोत. तर एक ती तीरा नावाची मुलगी आहे जिचं स्पाईन ऑपरेशन आहे. 16 कोटीचे तिने पैसे तिच्या पालकांनी गोळा केले, पण जो टॅक्स या ठिकाणी लागणार आहे, राज्य सरकारला देखील विनंती केली, केंद्राला देखील विनंती केली की तो टॅक्स माफ व्हावा. मला वाटतं की अशा स्वरूपाने इंडिव्हिज्युअल केसेसमध्ये टॅक्स माफ करण्याच्या बाबतीतला अंतिम निर्णय हा त्या अथॉरिटीजलाच घ्यावा लागतो. त्या गोष्टींची ॲक्च्युअल प्रोसेसिंग करून आपल्याला त्या अथॉरिटीजकडे निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाठवावं लागेल. सर, यवतमाल में जो घटना घटी है उसके बारे में आपका क्या कहना है, क्योंकि सैनिटाइजर बच्चों को पिलाया गया और हेल्थ केयर वर्कर्स की तरफ से ये इररिस्पॉन्सिबल बिहेवियर हुआ, क्या एक्शन अभी तक की गई है और इंक्वायरी की जो है वो बात सरकार ने की थी, क्या स्टेटस इंक्वायरी का? यवतमाल में अभी जो 31 जनवरी को हमने जो महाराष्ट्र के एंटायर डिस्ट्रिक्ट्स में हज़ारों सेंटर्स पे जो पल्स पोलियो का प्रोग्राम एग्जीक्यूट करने का काम किया है, इम्प्लीमेंट करने का काम किया है, इसमें एक घटना